Hare Krishna, Hare Krishna, Krishna Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna, Hare Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare Krishna, Krishna, Krishna. Kundali Kavrahari Vittal, Sri Jnanadev Tukaram, Avadhuta Chintana Shri Gurudev Datta, Bhagwan Gopal Krishna Maharaj Ki Jai, Bhagwan Sri Dharaswami Maharaj Ki Jai, Amba Mata Ki Jai, Jai Jai Raghuveer Samartha. Om Purnamidam Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnamimavasishyate Namashantaya Divyaya Satyadharma Swarupine Swanandamrita Truptaya Sridharaya Namo Namah Krishnaya Vasudevaya Hare Paramatmane Pranatakleshanashaya Govindaya Namo Namah Namo Devai Mahadevai Shivaya Satatam Namah Namaha Prakurti Bhadrayai Niyata Pranatasmata Sarvamangala Mangalye Shive Sarvartha Sadhike Sharanye Trambake Gauri Narayani Namostute Hari Om. Om Namo Bhagavate Narayani. Om Namo Bhagavate Narayani. Namaste Mahalakshmi Vishnu Priye Tapaswini. Namaste Mahalakshmi Vishnu Priye Tapaswini Chit-shakti yuktaya Vishwamurtaye Namo Namah Vishwamurtaye Namo Namah Om Namo Bhagavati Narayaniya Om Namo Bhagavati Narayaniya Namaste Vishwarupinyai Sarvasukadaini Namaste Vishwarupinyai Namah Sarvasukadaini Satchidanandarupinyai Satchidanandarupinyai Mahadevi Namo Namaha
महादेवी नमो नमः। ओम नमो भगवती ओम नमो भगवती नारायणी। नमस्ते उदयस्तु त्रिलोकेशे सदाशिव। नमस्ते उदयस्तु त्रिलोकेशे सदाशिव। श्रद्धादिशक्तिरूपिण्यै श्रद्धादिशक्तिरूपिण्यै समुद्रकन्ये नमो नमः। समुद्रकन्ये नमो नमः। ओम नमो भगवती नारायणीय। ओम नमो भगवती नारायणीय। नमस्ते जयानंदकारे छाया देवी सुरेश्वरी। नमस्ते जयानंदकारे छाया देवी सुरेश्वरी। सुखादितत्रैव पतितं सुखादितत्रैव पतितं विभावरी नमो नमः। विभावरी नमो नमः। ओम नमो भगवती नारायणीय। ओम नमो भगवती नारायणीय। ओम नमो भगवती नारायणीय। अंबा माता की जय। नवमीचे दिवशी नवदिवसाचे पारणे सप्तशती जप हो महावने सद्भक्ती करुणी हो। षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो। आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा। उदोकारे गर्जती काय महिमा वर्णो तिचा। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा। अंबा माता की जन्मे जयाला व्यास महर्षी हे सगळं चरित्र सांगतायत भगवतीचं। महिषासुराचा वध झाला ह्या नवरात्राच्या उपासनेमध्ये देवादिकांनी केलेले ही उपासना 9-10 दिवसाची। एकदा महिषासुराच्या वधासाठी, एकदा रावणासाठी आणि आत्ता अजून एक प्रबल दैत्य आहे त्याच्यासाठी आहे। हे सगळे विजय याचा अर्थ सत्वगुणाचा विजय आहे। प्रत्येकाकडे सद्गुण आणि दुर्गुण दोन्ही असतातच। एका केशवाशिवाय कोणीही पुरुषोत्तम नाही। कोणीही असला तरी सद्गुणही आहेत, दुर्गुण आहेत। पण मग आम्ही कसं म्हणावं? 10 गुणांचा विचार केला, त्याच्यामधले 7-8 गुण एकाकडे असतात चांगले, 2-3 वाईट असतात, असं धरून आहो। तरी तो सत्वगुणी समजतात।
पण 10 मध्ये 7 दुर्गुण आणि 3 सत्वगुण, तर तो दुर्गुणच समजला जातो. त्याला काही कोणी म्हणणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने ज्या गुणाचा प्रभाव जास्त असतो तो मनुष्य त्या गुणाचाच म्हणून ओळखला जातो. कर्मशक्तीलाही सामर्थ्य असतं. यासाठी द्रव्यशुद्धी, मंत्रशुद्धीवर विशेष भर आहे. शक्ती उपासनेमध्ये या गोष्टींना अतिशय महत्व आहे. देवीने सूर असुर दोघांचंही रक्षण केलेलं आहे. माया शक्ती बलवत्तर आहे. विष्णूंनी जरी कृष्ण म्हणून जन्माला आले तरी मानवी गुण धर्मानुसार सगळं कर्म केलं, पण ते कसं केलं? सगळ्यात राहून अलिप्त राहून केलेलं. अलिप्त राहिलं. म्हणून कर्मानुसार मानवी जीवनामध्ये शुभ प्रेरणा या निर्माण होत असतात. कर्मानुसार होत असतात. निर्हेतुक दया निर्माण झाली पाहिजे. विश्वामध्ये ऊर्जा शक्ती आहे. जीवाच्या ठिकाणी जीवन शक्ती आहे. महिषासुराचा वध झाला, देवी भगवतीने केला. त्यांनी सुद्धा महालक्ष्मीला तत्वज्ञानाचा विषय सांगितला. सुप्रीती संयोग, हेतुस्थ संयोग, स्वभावोक्त संयोग भगवतीने सांगितलं. त्यावेळेला मी परमपुरुषाच्या सान्निध्यात असते, म्हणजे ब्रह्माच्या सान्निध्यात, आणि मी फक्त आणि फक्त त्यालाच व्यक्त करत असते. महिषासूरच्या बरोबर इतर दैत्यांचाही वध झालेला आहे. सर्व देवांनी स्तुती केली आणि त्या स्तुतीमध्ये तिला महिषासूर मर्दिनी म्हणून नाम देण्यात आलं. भगवती अंतर्धान पावली. मणिद्वीपामध्ये ती जाऊन राहिली. महिषासुराचं राज्य शत्रुघ्नकडे सुपूर्द झालं. त्यांनी धर्मराज्य स्थापन केलं होतं. धर्माचं फलित कशात असतं? तर प्रजा सुखी राहते. धर्म कार्यामध्ये रत असते. वेळेवरच पाऊस पडतो. आत्ताचं सगळं वातावरण अधर्माचं फलित आहे. गेले काय 3-4 वर्ष आपल्याला जो नैसर्गिक असमतोल दिसतो त्या पाठीमागचं कारण हेच असावं. जेव्हा सगळं व्यवस्थित असतं निसर्गापासून, तेव्हा धर्माचं राज्य ओळखायला हरकत नाही. दूध दुभतही व्यवस्थित मिळू शकतं. समाजात वैरभाव कधीही राहत नाही. धर्मपरायण स्त्रिया सुद्धा असतात. निर्धनता नष्ट होते. व्यास सांगतायत हे सगळं. अकाली मृत्यू कोणालाही येत नाही. आरोग्य संपदा असते. हे सगळं धर्माचरणाचं फलित असतं. आता दुसरी बाजू त्याच्यात आहे की जरीही अनारोग्य झालं तरी ते सुसह्य करून देणं किंवा त्याच्यामध्ये
संपदा लाभणं किंवा ते मार्ग मिळणं कर्मानुसार ते येतं, लक्षात ठेवा. आत्ताचंच असेल असं नाही, मागच्याही कर्म आहे. पण ते जरी कर्मानुसार आलं तरी त्याला मार्ग मिळून देण्याचं कार्य हा धर्माचं कार्य आहे. धर्म काय करतो? धर्म तुम्हाला नुसतंच हे करत नाही, धर्म मार्ग काढून देतो, कितीही अवघड येऊ दे. मग ते सगळं प्राप्त होत असतं, हेच आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून व्यासांनी भगवतीचं कार्य सांगितलं. असंच पाताळातून शुंभ निशुंभ दैत्य वर आलेले होते. महापराक्रमी दैत्य आहेत, महाप्रबल आहेत, दिसायलाही अतिशय सुंदर आहेत. पुष्कर क्षेत्रामध्ये राहून त्यांनी तपाचरण केलेलं आहे, योगाभ्यासही केला आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. खूप वर्ष तपस्या केली, अखेर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. देवाचाही सिद्धांत आहे, जो कोणीही तप करू दे त्याला वर दिला पाहिजे. आणि वराची गंमत अशी असते, वरामध्ये मागणं असतं, आशीर्वाद द्यायचा असतो. त्याला फार महत्व आहे बरं का, नुसतं नाही आहे. आशीर्वाद द्यायचा असतो आणि वर हा मागायचा असतो. मागणारे कोण असतात? आताच्या सगळ्या हिशोबाप्रमाणे दैत्य. मग आपण काय होतो? म्हणून मागायचं नाही. परत लक्षात ठेवायचं, मागितलं की देवाकडलं लक्ष कमी होतं, म्हणून मागायचं नाही. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी मागितल्यावर वर दैत्यांनी वर का मागितले? तपस्या केली, पण त्यांनी उपासना केलेली नसते. परत फरक आलाय. उपासक हा जो असतो तो मागत काहीही नसतो. म्हणून भगवंताची कृपा लवकर फलोन्मुख होते. उपासनेत भगवंताची कृपा लवकर फलोन्मुख होते. तपस्या करून मागण्यामध्ये लवकर होत नाही, वेळ लागतो. पण मिळालं तरी ते शाश्वत नसतं. उपासनेचं फळ शाश्वत असतं. म्हणून दैत्यांचे नाश झाले, उपासक तरले. आणि म्हणून आता हा दैत्यच आहे. ब्रह्मदेव म्हणताय मला दे, तुला काय देऊ? हा म्हणतोय मला द्या, अमरत्व द्या. सगळ्या दैत्यांनी पहिलं तेच मागितलं. तर म्हणाले मीच मर येतो, तुला अमरत्व कुठलं मी देणार? मी नाही ते देऊ शकत. मग त्यांनी जास्त बुद्धी लढवण्याचा प्रयत्न केला. देव, पुरुष, मृग, पक्षी कोणीही मला मारू शकणार नाही, असाच वर द्या. म्हणजे कोणीच मारणार नाही मला. स्त्री त्यांनी वगळलं, स्त्रीला कोण बघताय? ही जी एक धारणा आहे ना, ती चुकीची आहे. आता हे सगळं मिळालं, त्याला वाटलं मी जिंकलो. परत आला नगरीत. शुक्राचार्यांनी त्याचं स्वागत केलं आणि सांगितलं, आनंदित झाले. शुभ मुहूर्तावर त्याला सिंहासन दिलेलं आहे.
राज्याभिषेक केला आणि त्रैलोक्यावरती अधिपतित्व प्राप्त केले. चंड आहेत, मुंड आहेत, हे इतर क्रूर जे दैत्य आहेत, राक्षस, ते सगळे पाताळातनं वर आले. रक्तबीजही आलेला आहे. रक्तबीज अजेय आहे. रक्तबीजाचं काय वैशिष्ट्य आहे? त्याचं रक्त भूमीवर सांडलं की तो त्या थेंबातनं अधिक दैत्य प्रगट होतात. त्या थेंबातनं अधिक दैत्य प्रगट होतात आणि म्हणून तो अजेय आहे. अनेक दैत्य तो निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ होतं. सर्वांच्या मदतीने त्यांनी विश्व पादाक्रांत केलेलं आहे. त्रैलोक्य भरून गेलं. सर्व देव पदभ्रष्ट झालेले. असं आहे, पारमार्थात असो, संसारात असो, एक गोष्ट नक्की आहे, सुख आणि दुःख दोन्हीही टिकत नसतं. दोन्हीही टिकत नसतं. म्हणून एक पूर्वीच्या काळामध्ये, पूर्व काळात मोठी मंडळी असं म्हणायचे, आठवत असेल तर तुमच्याही लहानपणी. कोणी माणूस गेलं की आवेग असतो, त्यावेळेला इतर मोठी लोक म्हणतात, असू दे, येऊ देत आवेग, काळच त्याच्यावर औषध आहे, काळजी करू नका, होईल शांत. काळ जसजसा पुढे जातो तसतसं ते दुःख हलकं होत जात. हे काळ शिकवतोय का नाही? राहतंय का कोणाचं सुख किंवा दुःख? नाही राहतंय. आणि म्हणून सुखही दैवाधीन असतं, दुःखही दैवाधीन असतं. म्हणून परिस्थितीत बदल सतत घडत असतो. सर्व देव चिंताक्रांत झाले. पुष्कळ वर्ष सगळे देव हे त्याच्या तावडीत जे सापडले त्याच्याच अधीन राहिले. काही भूमिगत झाले. सध्याचा शब्द लगेच लक्षात येईल, भूमिगत झाले. तेव्हा काय करावं, अशा प्रकारची चर्चा त्यांच्यामध्ये झालेली आहे. बृहस्पतींबरोबर त्याची चर्चा झाली. काय करायचं म्हणून मग त्यांनी एक विचार केला, आपत प्रसंग असला की दैवाची अनुकूलता आणि प्रतिकूलता हे दोन्हीही पाहावं. आणि गीतेमध्ये घटनेच्या मागचे 5 घटक सांगितले, त्याच्यात दैव सांगितलं आहे. 5वा कोणता घटक आहे? तर दैव आहे. कितीही चांगलं केलं, दैवात जर नसेल नीटपणे दैव, त्याला फलोन्मुक्ता येत नाही, यश येत नाही त्या घटनेला. किंवा दुसरी ही बाजू आहे, दैव अनुकूल असेल तर थोड्या गोष्टीत पटकन होऊन जातं, थोड्या गोष्टीत पटकन होऊन जातं. आणि म्हणून दोन्हीच्या मध्ये उपाययोजना करावी लागते. पूर्वकाळी महालक्ष्मीच्या तेजात महालक्ष्मी सर्व ऋषींच्या तेजातनं प्रगट झालेली होती. तेव्हा कैलासावर जाऊन आता अंबिकेची प्रार्थना त्यांनी केलेली आहे. सर्व देवांनी कैलासावर माया बीजाचं पुनश्चरण केलं, अनुष्ठान केलं. भगवती जगदंबा प्रसन्न झाली.
सर्वांनी तिचं पूजन केलं, स्तुती केली. सर्वांना तिने अभय दिलं. माया बीज मंत्राने भगवती प्रगट झाली. तिने सगळ्यांना अभय तर दिलंच, परंतु पाहता पाहता तिच्या शरीरातनं एक तेज बाहेर पडलं. हे जे तेज आहे त्याला नाव व्यासमहर्षींनी कौशिका देवी म्हणून म्हटलेलं आहे. तिच्या सोबत तिला कालिका देवी प्रगट झाली. ही अत्यंत क्रूर असं स्वरूप आहे तिचं. दैत्य नाशाचं कार्य अंबिकेंनी तिला सांगितलं. सिंहारूढ होऊन ही कौशिका म्हणजेच अंबिकेने ते रूप घेतलं. तेव्हा ती त्या शुंभ निशुंभाकडे निघाली. कृष्ण वर्णाची आहे, त्यामुळे तिला कालिका म्हटलं. दैत्य घाबरून गेले आणि तिने काय केलं, एका उपवनामध्ये ती गायन करत बसलेली. गायन अशी काही विद्या आहे की ती जीवाला मोहून टाकते. आणि त्यावेळेला सगळे हेर ज्याला म्हणतो आपण, त्या शुंभ निशुंभांचे त्या आजूबाजूला लोक होती. त्यांनी बघितलं की हे कोणीतरी त्या राजाचे म्हणजे शुंभ निशुंभांचे सेवक होते, ते त्या ठिकाणी आले. ही कृष्णवर्णीय स्त्री सुंदर गात आहे. तिचं सुंदर गाणं म्हणजे काय, पशु पक्षी सगळे स्थिर होऊन तिचं गायन ऐकतायत. मोहिनी जगावर पडावी असं स्वरूप होतं. पण गायन कोणतं केलं तिने, शुंभ निशुंभ दैत्यांची स्तुती केली. हे गायनातलं एक कूटतंत्र असतं. सगळे भाव लगेच प्रगट समजू शकत नाहीत काही काही वेळेला. ती गायन कलाच एक विलक्षण. शुंभ निशुंभ दोघेही बलवान आहेत. सर्व देवांना त्यांनी पराभूत केलेले आहे. अन्य शत्रूंनाही तिने मारलेले आहे. ते अत्यंत पराक्रमी आहे. मनुष्याकडून अवध्य आहेत. हे गुणवर्णन तिने गायनामधून केलं. त्याचं सगळं आपल्या राजेसाहेबांचंच ही स्तुती करतात म्हणून लगेच दैत्य तिथनं सेवक होते ते पळाले आणि राजेसाहेबांना जाऊन सांगितलं. म्हणाल्या आणा त्या स्त्रीला पकडून बोलून. म्हणून त्यांनी धूम्रलोचन नावाच्या दैत्याला पाठवलं. तिच्याकडे आले. आम्ही शुंभ निशुंभाचे सेवक आहोत. तुम्ही आता राजेसाहेबांनी तुम्हाला बोलवलेलं आहे, तुमचं गायनाची स्तुती त्यांच्या कानापर्यंत पोचलेली आहे, म्हणून तुम्ही त्यांच्याकडे चला, बोलवलंय. इतकी स्तुती करतायत, ते आपल्याशी विवाहही करतील. तेव्हा लगेच तिने सांगितलं, हे बघा मी आत्ताच सांगते तुम्हाला,
माझी पण एक प्रतिज्ञा आहे, जो कोणी माझ्या बरोबर युद्ध करेल त्याच्याशीच मी विवाह करेल, आणि जो जिंकेल युद्धात ही कूटनीती याला म्हणायचं. एका बाजूला मोहिनीने आकर्षित करून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला प्रस्ताव टाकला. माझ्याशी जो युद्ध करेल, मला पराजित करेल, त्याच्याशीच मी लग्न करेल. कदाचित असं म्हणाल, तुम्हाला वाटेल माझ्या बलाचा तुम्हाला अहंकार मला झालाय असं म्हणाल कदाचित. पण मी एक सांगतोय, राजेसाहेबांचे नोकर आहात ना, जा राजाला निरोप द्या म्हणजे झालं. मग हे दैत्य सगळे गेले, त्यांनी निरोप दिला. ही स्त्री अत्यंत गर्विष्ठ दिसतीये म्हणाले, जा तिला घेऊन या. देव दानव कोणी तिचं सहाय्य करत असेल. आता हा दैत्य आहे, राक्षस आहे, म्हणून तो दानवाला शत्रू समजतोय. मी काल आपल्याला सांगितलंय की 3 भेद कसे आहेत. तो दानवालाही शत्रू समजतोय, म्हणून त्याला सुद्धा घेऊन द्या. त्याचा नाही आले तर नाश करा त्यांचा. मग धूम्रलोचन गेलेला, त्यांनी मन तिचं वळवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण मन वळेना. शेवटी म्हणाला, तुला काहीच करायचं नाही ना, मला कसंही करून आणायला सांगितलं, युद्धाला तयार हो, करतो, चालेल म्हणाले. तोपर्यंत कालिकेने पुढे होऊन त्याचा वध केलेला. शुंभ निशुंभाला धूम्रलोचनाच्या वधाचं समजलं. चंडमुंड तिथे आले, त्यांच्याशीही कालिकेचं युद्ध झालं. तेव्हा त्या कालिकेने तात्काळ चंडमुंडांचाही नाश झाला, म्हणून त्या कालिकेला आता चामुंडा म्हणू लागले. अनेक दैत्य आले, अनेकांचे वध झालेले. रक्तबीजही आला. रक्तबीजाचं वैशिष्ट्य हे होतं की भूमीवर समजा त्याचं रक्त पडलं की तितके दैत्य निर्माण होत होते थेंबापासून. त्याच्या कालिकेने लगेच बघितलं, एका हातात तिने विक्राळ रूप धारण केलं. मुसळ आणि खडंगाने तिने सगळ्यांवर प्रहार केला. पण तिच्या जेव्हा हे लक्षात आलं रक्तातनं परत निर्माण होत आहेत, तेव्हा तिने आ केला आणि त्या ठिकाणी सगळ्यांचं रक्त स्वतःच पिऊन टाकलं. हे सगळं बघून बाकीचे दैत्य तिचं विक्राळ रूप बघून निघून गेले. आता ह्यात उल्लेख आलेला नाही, तर पण माहिती म्हणून सांगतो. अजूनही दुसऱ्या ग्रंथातनं आलेले उल्लेख वेगळ्या स्वरूपाने. कालिकेने इतकं रूप ते भयंकर होतं की ते कोणाच्या मुळे शांतच होईना. कोणामुळेही नाही, सगळ्यांनी बघितलं, शांत, देवांनी, ऋषींनी, कुठेही शांत नाही. शेवटी शंकर झोपले तिच्या पायाखाली, आणि शंकरांचा स्पर्श झाल्याबरोबर पायाखाली घेतल्या त्यावेळेला तिचं रूप शांत व्हायला लागलं. त्यांनी तेवढी जाणीव
सृष्टीला राहिलेली होती. इतकं ते विलक्षण होतं. म्हणून कधीही मी परत परत म्हणतोय, क्रूर उपासना कोणत्याही करायचा नाही, कठोर उपासना व्रत नाही. मानवाने तर करूच नाही. पंचाग्नी साधन मानवाला मानवाने करू नये. हे म्हणू देत कोणी काय नाही. हे तेवढं उग्रता परत येते, उग्रता येते. ही भगवती असून तिची उग्रता किती झाली बघा. विश्व जाळण्याचा विषय होऊ लागला. शेवटी शंकर आडवे पडलेले तिच्या पुढे. म्हणून तुम्हाला कालिकेच्या चित्राखाली कधीतरी शंकर दिसते. कौशिकेनी प्रहार करायचा आणि चंडिकेनी ते त्या ठिकाणी रक्त प्यायचं आणि तो मुंडमाळ गळ्यात घालायचे. म्हणून ती चामुंडा म्हणून झाली. बाकी दानवांनी शुंभ निशुंभाला परोपरी समजलं. अरे बाबा, आता सगळ्या दैत्यांचा नाश होईल, नाच सोडा तिचा. तो काही ऐकायला तयार नाही. शेवटी सगळे दैत्य जायला लागले. मग निशुंभ आलेला. कौशिकेनी प्रथम त्याचा वध केलेला आहे. पुष्कळ सैन्य युद्धाचं वर्णन पुष्कळ. हे अस्त्र सोडलं, ते सोडलं, हे निर्माण केलं, ते निर्माण केलं. आपल्याला त्या खोलात काही जायचं नाही. मग निशुंभ आला, शुंभ आलेला, निशुंभाचा वध झाला. शुंभ आला, त्याचाही भगवतीने वध केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, शुंभ निशुंभादिका दैत्य मारियले रणी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा. हे नवरात्राच्या उपासनेतले हे 2 महत्वाचे विषय येतात. 3 रावणाचा ह्याच्यात काही आलेलं नाही, पण ह्या निमित्ताने जे होतं त्या तिघांच्या चरित्रामध्ये तो उल्लेख प्राधान्याने येतो. ही चंडिका, तिची उपासना कोणी केली म्हणाले? केली का कोणी उपासना? म्हणजे त्याला विचारण्याचा इतके उग्र आहे. तिची उपासना केली का कोणी? जन्मेजयाने विचारलंय तेव्हा त्यांनी सांगितलं, हो केली आहे म्हणाले. स्वारोचिष मन्वंतरामध्ये सुरत नावाचा उत्तम राजा होऊन गेला. प्रजापालन करायचा, तत्पर होता, उदार होता, दानशूर होता. परंतु म्लेच्छांनी त्याच्याशी वैर धरून त्याच्यावर चाल केली, त्याचा पराभव केला. सुरथ वनामध्ये आलेला आहे. पुढे सुमेधा नावाचे ऋषींकडे ते गेले. सुरथांनी सांगितलं, हे ऋषी, माझा मित्र, मी सचिंत आहोत, मनशांती आम्हाला प्राप्त होत नाही. कशी मिळेल हे आम्हाला सांगा. ऋषी म्हणाले, मनुष्याजवळ 2 गोष्टी असतात आणि म्हणून त्याला शांतता कोण लाभत नाही. उत्तर दिलेलं, एक बंध असतो आणि बंधनामध्ये कधीही त्याला शांतता मिळत नाही. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. मनच म्हणतं मी बद्धतेत आहे, मनच म्हणतं मी मुक्त आहे. आणि म्हणून हे स्वरूप दिसून येतं. तर मला मनशांती कशाने लाभेल हे सांगा, असं तो सांगतायत. ऋषी म्हणाले, बाबा रे, सर्व देव, मनुष्य, गंधर्व, राक्षस, वृक्ष, लता, वेली
पशु पक्षी सगळे जण मायेच्या पाशात असतात व कर्मानुसार बंधन आणि मोक्ष अवस्थेत राहतात. कर्मानुसार म्हणजे सतत सगळीकडे जर पाहिलं तर कर्मयोगावरती प्राधान्य आहे. आणि कर्मामधली निर्दोषता जेव्हा राहते तेव्हाच तो भक्तीकडे वळतो आणि परमात्म्याची भगवतीची कृपा आपल्यावरती होते किंवा आपण त्याचा अनुभव भक्तीचा त्याच्या प्रेमाचा घेऊ शकतो. आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा रागाच्या कामाच्या बंधनामध्ये असतात. महामायेचा मोह निर्माण झाला किंवा ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही. एकदा त्या मोहात सापडलं ज्ञान होऊ शकत नाही. तेव्हा तिचं स्वरूप श्रेष्ठत्वाचं महत्वाचं आहे. प्रत्येक जीवाच्या इथे एक स्वरूप आहे आणि बलही आहे. ते अनादी आहे. कधीही उत्पन्न होत नाही, कधी नष्ट होत नाही. कारण पराशक्ती सदैव आहे. आणि म्हणून त्या पराशक्ती नित्या म्हटलेल्या आहे. ही शक्ती क्षीणही होत नाही. पण एकदा जीवाला शरीर प्राप्त झालं की ते हळूहळू करत क्षीण होत जात. पराशक्ती सर्व प्राण्यांच्या ठिकाणी चित्शक्ती रूपा आहे. ही भगवतीची एक स्थिती आहे. तर संकट निवारण्यासाठी त्यांनी विविध रूप धारण केलेली आहेत. त्यांनी अनेक रूप धारण केलेली आहेत. ते आपलं कार्य सज्जनांचं रक्षण करण्याकडे तिचंच कार्य चाललेलं आहे. परब्रह्म हा द्रष्टा आहे, म्हणजे साक्षी आहे. माया ही सृष्टा आहे, म्हणून ती सृष्टी आहे. ही मायेने निर्माण केलेली सृष्टी आहे. ही सृष्टी असल्याने, स्रष्टा असल्यामुळे तिला सृष्टी म्हणतात. ही शक्ती सृजनशील आहे. विस्तार करणं हे त्या मायेचं काम आहे. म्हणून विश्वजननी म्हणून सुद्धा तिला व्यासांनी संबोधले. ती पालनही करते, ती संवारही करते आणि मग पुन्हा उत्पत्तीकडेही नेते. मग आराधना कशी करावी तिची? तिची आराधना म्हटलं तर कशी करावी? माणसाने मंत्र, तंत्र आणि यंत्र या साह्याने करावे. विधियुक्त स्नान करावं. स्नान सगळेच करतात, पण स्नान विधियुक्त झालं पाहिजे. कमीत कमी एक गोष्ट सांगतो, तर पुढे जातो, बाकी खोलात जात नाही. फार विवस्त्र स्नान कधीही करू नये. संपलं, एकच. बाकी थोडं कमी अधिक झालं चालतं म्हणणार नाही मी, पण फारसं त्याच्यात दोष नाही. पण याच्यात दोष आहे. जलदेवतेचा अपमान असतो. आणि दुसरी गोष्ट त्यातली, विस्तार पुष्कळ सांगितलं. मग दुसरी गोष्ट त्यातली एक महत्वाची, अंघोळीला पाणी घेतलेलं एकदम सगळं संपवायचं नसतं. माणूस गेला की जी अंघोळ आहे ती सगळं पाणी संपवलं पाहिजे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये गंगाळ होतो की तुम्ही काहीही केलं तरी ते एक भांडभर पाणी का विना त्यात शिल्लक राहू शकत होतं. आता सगळ्या बादल्या आणि गंगाळी
हॉलमध्ये शोरूम असेल तर. म्हणून यांनी बारकाव्याने यांनी सांगितलेलं आहे. म्हणून महत्वाच्या गोष्टी फक्त मी सांगणार आहे. आणि त्यासाठी काय करायचं, आचमन बऱ्याच वेळेला येतात. केशवाय स्वाहा, नारायणाय स्वाहा, माधवाय स्वाहा, हे का येतं? मग त्या ठिकाणी भाव आहे ऋषींचा, हा बघितला पाहिजे ना. काय आहे तर पहिल्या ह्याच्यात पाणी जेव्हा पळीवर घेतो आपण, त्याच्यात मनशुद्धीचं सामर्थ्य असतं. दुसऱ्यांदा पाणी घेतो तेव्हा वातावरण शुद्धी असते. रोगट हवा, रोगट जंतू, हे जे सगळं वातावरणात उभं राहतं त्याला प्रतिबंध असतो. पानाभोवती चित्राहुती का आहेत? पानाभोवती चित्राहुती काय? तर जे अदृष्ट आपल्या जड चर्मचक्षूंना दिसत नाही असे जीवाणूंना सुद्धा त्याला अन्नांश पाहिजे असेल तर ते घ्यायला येतात. पण जेव्हा पाण्याचा ओघ असतो किंवा पानाभोवती पाणी जर असेल तर ते पुढे येऊ शकत नाहीत. बंधन आहे, मर्यादा आहे. मग त्यांना आम्ही उपाशी ठेवायचंय का? नाही. म्हणून चित्राहुती आहे. चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, हे सगळं ठेवायचं आहे. सर्व प्राणीभ्यो स्वाहा. मग ते घेतात सगळं, त्याच्यात येऊन घेतील, पण तुमच्या अन्नाकडे बघणार नाही. आता बफेलो टाईप काय उत्तर देणार? दोष कसे येतात हे माहिती म्हणून सांगतोय. पुढे दुसऱ्यांदा द्विराचम्य असं सांगतात. मग ते कुठे? पुन्हा मनाकडे, सूक्ष्म देहाकडे, आणि मग कारण देहाच्या शुद्धीसाठी ते आचमन आहे. एकासाठी नाही, एक ही बाजू म्हणजे अंतर्बाह्य शुद्धीचा विचार त्याच्यामध्ये असतो. प्राणायाम करायला सांगतायत. प्राणायाम काय? भूतशुद्धी आहे. नुसतंच नाही, जडदेहाची शुद्धी आहे आणि वातावरणामधल्या पंचमहाभूतांमधलं दुरीत काही जरी आलं असेल त्याला शुद्धी आहे. यंत्रपूजा आहे. मी पुष्कळ विषय मी फक्त काय म्हणतो आपण, थोडा शब्द अवघड बोलतो, विंडो शॉपिंग सारखं नेतो, कारण तो लगेच ओळखणारा नाही. यंत्रपूजा आहे. नवार्ण मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चय. विच्चयचा अर्थ असा असतो की नमहा म्हणतो तो विच्चयचा अर्थ आहे. त्या शब्दांना कुठे शब्द सामर्थ्य वेगळं असतं, लक्षात ठेवायचं कायम. शब्दाला ज्या सामर्थ्य असतं त्या शब्दांना अर्थ नसतो, पण सामर्थ्य असतं. आणि जपमंत्र असतात नुसते, हे बीजमंत्र, याला जपमंत्र म्हटलेले. ते काय करतात? त्या प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. गण गण गणात बोलते, काय म्हणायचंय त्यांना? अर्थ आहे रामकृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय. हे सगळे अर्थ आहेत प्रत्येक शब्दांना, अक्षराला सुद्धा. पण हितल्या इथे ह्याचा एक हा मंत्र जरी पाहिला तरी लक्षात येईल, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चय. अर्थ शब्दांना काही सांगता येत नाही, पण सामर्थ्य मात्र असते. ओम द्राम दत्तात्रेय नमः, काय अर्थ आहे? पण सामर्थ्य आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 18 अक्षरी मंत्र म्हणण्यापेक्षा
ऐवजी ओम राम दत्तात्रय, पण त्याला परिमल शुद्धता आहे. ते सगळं शुद्धीचं झाल्याशिवाय ते फलोन्मुख होत नाही. आणि म्हणून हे सगळे सांगितले. शिवोक्त मंत्रामध्ये पूजन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, प्रत्येक जपाच्या दशांश आहुती सांगितल्या जातात. आता तो भाग कालबाह्य आहे बरं का, तसं आता लक्षात घ्यायला नको. होमाच्या वेळेला ते येतं सगळं. एक दशांश करायचा आहे तो. अश्विन चैत्र महिना नवरात्र करायचं आहे. अष्टमी, नवमी, चतुर्दशी हे देवी उपासनेतले महत्वाच्या तिथी आहेत. त्याच्यामध्ये जर केलं तर फलोन्मुखता लवकर मिळते. कन्यापूजनही सांगितलंय. कन्यापूजन कुठपर्यंत आहे? फक्त 10 वर्षापर्यंत. 10च्या पुढे नाही. पहिल्या वर्षाला नाही. सप्तशती देवी महात्म्य भागवत सगळीकडे सांगितलेलं आहे. काय काय अर्थ आहेत त्याचे. पहिल्या वर्षाची कन्या कशी आहे, दुसऱ्या वर्षाची कशी आहे, तिसऱ्या वर्षाची कशी आहे, हे सगळे विचार आहेत. देवी उपासनेत यंत्र मंत्र तंत्र मार्गाने उपासना करावी. सुरथ आणि वैश्य या दोघांनीही या उपासना केल्या. भगवतीचं दर्शन झालं. पुढे व्यासांनी सांगितलं, बाबा रे, त्वष्ट्याचा पुत्र हा विश्वरूप होता. त्याला 3 मुख होती. त्याला त्रिशिरा म्हणत. 3 मुखांनी 3 कार्य तो करायचा. एकामुळे वेदघोष म्हणायचा, दुसऱ्यामुळे सुरापान करायचा आणि तिसऱ्यांनी अभक्ष अन्न ग्रहण करायचा. फार मोठी तपस्या केली. आणि नारायण कवचाचं त्यांनी उपासना केलेली आहे. पुढे बृहस्पती रागवले, निघून गेले. देवांना आता राजगुरु नाही, म्हणून त्यांनी विश्वरूपाला गुरु केलं. आता विश्वरूपाला गुरु केल्यानंतर त्याला ब्रह्मदेवानी सांगितलं होतं इंद्राला, तू त्याच्या कर्माकडे लक्ष देऊ नकोस. त्यांनी जर पद स्वीकारलं तर तुम्हाला तो पूर्ण न्याय देईल. त्यांनी काही ते लक्षात घेतलं नाही फारसं. पण त्या विश्वरूपाची माता ही दैत्य होती. त्याच्यामुळे दैत्यांनी काही उपासना करून, तपस्या करून, यज्ञ आदी कर्म करून जर काही आविर्भाग आणले तर याला आणून दैत्य गुपचूप देत होते. इंद्राने पाहिलं, त्यांना राग आला इंद्राला. तो संध्यावंदन करणारा होता. त्यांनी संध्यावंदन करत असताना, बसला असताना त्यांनी त्याचं मस्तक उडवले. आणि मग आता ब्रह्महत्या घडली त्याच्या हातून. ब्राह्मणाचे तो संध्यावंदन करणार आहे, त्वष्ट्याचा मुलगा आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे यासाठी काय पाहिजे ते लक्षात घ्या. दोन्ही कुळ ही संस्कार संपन्न असली पाहिजे. बाकी एखादी गोष्ट कमी चालेल, पण संस्कारित दोन्ही कुळ असली पाहिजे. अधर्माचा दोष लगेच येतो. अंगराजाचं बघितलंय, माता अधर्माची कन्या, पुत्र झाला, गुरुप्रसादाने झाला, पण वेन झाला आणि तो सगळ्या जगताला त्रासदायक ठरला.
म्हणून कुळ उत्पत्तीला सुद्धा अतिशय महत्व असतं. या दृष्टीने त्यांनी पाहिलंय आणि मग त्यांनी हे आता त्यावेळेला काय होत होतं मला सांगता येणार नाही किंवा ह्यातनं अजून मला बोध झालेला. विषय काय येतो की मग याच्या ठिकाणी घटना काय घडली, पाप आणि पुण्य ह्याच्यामध्ये तो दोषी ठरलाय, आता ब्रह्महत्या झाली म्हणून. पण राज्य सरकारचा त्यावेळच्या राज्यसत्तेचा नियम असा आहे, राजा हा कलंकित असता कामा नये. हा कलंकित झाला राजा, मग आता त्याला बसवायला पाहिजे असेल तर काय त्याचं पातक कोणी घेतंय का? म्हणून 4 जणांनी विश्वात पातक त्याचं घेतलं. एक घेतलं पातक ते भूमीनी घेतलं 1/4, 1/4 घेतलं वृक्षांनी, 1/4 जलानी आणि 1/4 स्त्रीनी घेतलं. प्रत्येकाला वरदान मिळालं. पातक घेतलं म्हणून वरदान मिळालं. काय मिळालं वरदान? भूमीला उखर पडणं हा दोष आहे, पण ती भूमी कशी भरून निघेल हे कोणीही दाखवू शकत नाही, पाहू शकत नाही, पण तिची भर मात्र होऊ शकते. हा भर आहे. दुसरी बाजू सांगितली, वृक्ष. वृक्षाला व दोष कोणता आला? त्यांनी पाप घेतल्याचं. तर काही वृक्षांना डिंक बाहेर पडतो किंवा द्रव बाहेर पडतो, तो दोष आहे. म्हणून डिंक महात्मे खात नाही, ते पातक आहे. आणि दुसरं त्याच्यामध्ये त्याला भर कोणता मिळाला? झाडाला, वृक्षाला भर मिळाला, तुझं कापलं तुला तरी तुझी वाढ होईल. कापलं तुला तरी तुझी वाढ होईल. तिसरी गोष्ट आली जलाला. जलाला बुडबुडे येतात. जलाला सुद्धा रजस्वलपण आहे. पहिला पाऊस येतो, त्या पावसाचं नदी वाहायला लागली, त्यात स्नान कोणी करत नाही, ते पाणी कोणी पित नाहीत. आताच मी सांगू शकत नाही, पण इथे त्यांनी सांगितलेलं सांगतो, ते घेऊ नये. म्हणून बघा त्याच्यात समुद्र फेस असतो, ते पातक आहे. फेस जो असतो ते पातक आहे, पाण्याचं पातक आहे ते, पण त्याचा औषधी गुणधर्म दिलाय. हे वरदान आहे. तसं स्त्रीला रजोगुण आलेला आहे. तोपर्यंत मैथुन सृष्टी नव्हती, हिते सुरू झाली, म्हणून त्याचं पालन आहे. अशा प्रकाराने हे सगळं झालं. आता त्या ठिकाणी कष्टाला राग आला, माझ्या मुलाला उगीच मारलं, म्हणून त्याने यज्ञ केला. वक्रासूर नावाचा दैत्य प्रगट झाला त्यातून, आणि त्यांना इंद्रावरती त्यांनी स्वारी केलेली. त्याला ब्रह्मदेवाकडून वरही मिळाला होता. लोह, काष्ठ, शुष्क, आर्द्र वेळूनी बनवलेल्या शस्त्रांनी कशानेही मला मृत्यू येणार नाही. देवांकडून मी जिंकला जाऊन जाणार नाही. या वरांनी वक्रासुराला पदलोक क्रांत करता आलेला आहे.
शेवटी वत्रासूर आणि इंद्र यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्यावेळेला मैत्रीचा तह होऊन ते भांडण थांबलं. बरेच दिवस झालेलं होतं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी त्याला मारण्याचं नियोजन करायचं ठरवलं. म्हणून दधीची ऋषींची अस्थी घेऊन त्यात, कारण याला कोणाकडून नको होतं ना, तर मग आता अस्थी त्यात आलेल्या नाहीत, म्हणून दधीची ऋषींच्या अस्थी मागून घेतल्या आणि मग त्यांचा वध त्या अस्त्रींनी केलेला आहे. देवीचं स्मरण त्यावेळेला केलेलं आहे. तेव्हा त्याला अधिकारही कसा आला, तर वृत्रनिहंत्रा वृत्रहंता म्हणून भगवतीला प्रगट करून घेतलं, तिला नाव हे दिलेलं आहे आणि मग तिचा वध करून त्याच्याकडून वध झालेला आहे. अशा प्रकारचं हे सगळं चरित्र त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नित्य नैमित्तिक कर्म सांगितलेले आहे. आता काल स्वरूपाने त्यात परिवर्तन घडणं स्वाभाविक आहे आणि तसं ते होऊ शकतं. नित्य नैमित्तिक कर्म करावी, सत्कर्म करावी, निंद्यकर्म करू नये. कर्माच्या सहाय्याने मनुष्य स्वतःचा उद्धार करू शकतो. यासाठी बुद्धी स्थिर राहण्यासाठी, संकटामध्ये धैर्य प्राप्त होण्यासाठी सदैव धर्माचरण घडलं पाहिजे. धर्माने मनुष्य ज्ञानी होतो, आयुष्यमान होतो, त्यामुळे पातकांचा नाश होतो. काय आहे, अनेक असे काही गोष्टी पाहण्यात आल्या की परमार्थामध्ये त्याला पॅरामीटर नसतो. काय भुललासे वरलिया रंगा. त्यामुळे होतं काय, अनेकांची फसगत होते, अनेकांची. उदाहरण त्यातलं एक सांगतो. आम्ही काय भक्तीच्या मार्गाने जातो, आम्हाला हे काही पसंत नाही, आम्ही काही करणारच नाही, आम्ही काही करत नाही. एक भक्ती केली की झालं. आम्ही वारकरी म्हणतील आम्ही भजन केलं, कीर्तन केलं की झालं, आम्हाला काही त्याच्याशी कर्तव्य. माऊलींनी सांगितलं योग याग विधी तेणे नव्हे सिद्धी, हे सांगितलंच आहे. मग आम्ही कशाला करायला पाहिजे, ती बंधनं कशाला पाळायला पाहिजे? अरे कशासाठी म्हटलंय, येणे नव्हे सिद्धी म्हणजे कशाची सिद्धी हे कळलंय का? नाही. त्यांनी एक वर्ग निर्माण होत गेला आणि शेवटी कशातच राहिले नाही. मी सांगतो तुम्हाला, असे काही लोक आहेत की त्यांनी संध्यावंदन करणारे थोडंफार का विना आचरण करण्याला परावृत्त केलेलं आहे. स्वतःही केलं नाही आणि लोकांनाही परावृत्त केलं. हो, पण हे बघा, आज मी तुम्हाला सांगतो, इथलीच घटना सांगतो. चांगले वाचक होते, चांगले येणारे वाचक, आज सोकॉल्ड नाव होऊन बसले ग्लॅमर. सांप्रदायिक, दत्त सांप्रदायिक नाव मी घेत नाही, अब तो दोष मला येईल नाही आत्ताच. इथे जायचं नाही,
हे सांगून बंद करवलं. बरं ते बंद झाले का? हो, ते बंद झाले, पण अनेकांना घेऊन बाहेर पडले. हे घडतंय आणि मी सोसलं आहे हे शब्द सांगतो आणि आजही सोसतोय आपण. हे असा धर्म होत नसतो. विश्व हे मोहरे लावावे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आमची जबाबदारी काय आहे, धर्म काय आहे, कर्म काय आहे, त्याचा बोध दिला पाहिजे. करा करू नका हा विषय नंतरचा, पण आम्ही मार्ग तरी सांगायला पाहिजे ना. आता साध्यातली साधी गोष्ट सांगतो, साध्यातली साधी. सांगणारे सांगत नाही, ऐकणारे ऐकत नाही, ऐकणारे ऐकतात. आज ही 2 उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर ऐकतात, त्यांना कळलेलं नव्हतं तोपर्यंत. पत्नीचं दानव घालायचं असतं, किती जणांना माहितीये सांगा? घालतं कोणी? नाही, त्यांना 2 जानवी घालता येत नाहीत. ब्राह्मण असेल तर त्याला पत्नीचं एक जानवं घालावं लागतं. नाही नाही नाही, त्याचा संबंध धरूच नका. पत्नीचं म्हणून एक जानवं असतं, 4 जानवी ब्राह्मणाला आहेत. ब्राह्मणही सांगत नाहीत आणि करणारेही करत नाहीत, कारण श्रावण्याच करत नाहीत कोणी. त्याचे परिणाम आहेत. म्हणून आचाराला हे बघा, सगळा जमणार नाही याची पूर्ण खात्री आहे. खात्री बोलतोय मी, खात्रीने सांगतो. पण जे काही आहे, कशात श्रम सुद्धा नाहीये तुम्हाला, त्या 4 गोष्टी करायला काय जड आहेत, पण सांगायला तयार कोणी नाही. आणि म्हणून संकटकाळी हे सगळं उपयोगी पडू शकतं. धर्मामुळे मनुष्य ज्ञानी होतो, आयुष्यमान होतो, त्यामुळे पातकांचा नाश होतो, नवीन पातक निर्माण होत नाहीत. म्हणून आचार सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. आचारो प्रथमो धर्म. हे परिणाम होतो तो. आणि म्हणून आचार्यवान माणूस जो असतो तो त्या ठिकाणी अतिशय सामर्थ्य संपन्न ठरू शकतो. आणि तो इहलोके आणि परलोके, इहलोकी कमी पण परलोके मात्र तो त्या ठिकाणी सौख्य प्राप्त करून घेऊ शकतो. आचार हा सर्वश्रेष्ठ. आचारो रक्षती धर्म. धर्म म्हणजे काय? जो धर्माचं पालन करणारा असतो त्याचं रक्षण धर्म करत असतो, भगवंत नाही. आणि त्याला सहाय्य होतं सगळ्या बाजूनी, मग पण तुम्ही करायला तर लागाल का नाही? आचारामुळे श्रेष्ठत्व प्राप्त होतं. शास्त्रीय आचार आहे आणि लौकिक आचार आहे, दोन्ही करायला पाहिजे. कल्याणाची इच्छा करणाऱ्यांनी दोन्ही पालन करावं. आचार रूपी धर्म दीपक मोक्ष मार्ग दर्शवणारा असतो आणि सत्कर्मामुळेच ज्ञानवर्धन होत आहे. धर्म आणि श्रुती स्मृती हे नेत्र आहेत, हृदय पुराण हे हृदय आहे. आज तिन्हीतही धर्म सांगितलाय. भिन्न विषयानुरूप स्मृतिवचन आढळतात, पण पुराणात तंत्राप्रमाणे बसणारी वचनं आहेत, ते सुद्धा धर्म आहे. आणि म्हणून वेदाशी विरोधी असणारे सगळ्या गोष्टी अप्रमाण धराव्यात. त्या ठिकाणी आपण हे करू नये. भस्म प्रदर्शनाला लावायचं आहे का? भस्म धारण असावं ना, प्रदर्शन नका करू. अर्थ
पुढे जाऊन सांगेल. पण भस्म लावणं गैर काय आहे? त्याच्यात सगळ्यांना दिलेलं आहे. एक सामर्थ्य किती आहे त्या भस्मामध्ये. नुसतं गोमयाचं भस्म मी परत म्हणतोय. आता ह्याच्यात खूप सांगितलंय, ते जमिनीवर पडून द्यायचं नाहीये. आता तुम्ही वाळवणार कसं? ते तंत्र कुठलं येणार? म्हणजे अनेक गोष्टीच्या शंका उपशंका निर्माण होतात. आपण त्या खोलात जाऊ नये. भस्माचं गोमयाचं भस्म करावं, म्हणजे वाळवून त्याचं भस्म केलं पाहिजे. अशा प्रकाराचं म्हणजे त्याला मी असा विचार मांडलेला आहे, धर्माच्या अनुकूल आणि प्रतिकूल मताचे विषय असू शकतात. हे त्या दृष्टीने आहेत आणि म्हणून धर्माला, आचाराला महत्व आहे. मग ग्रामधर्म आहेत, वर्णधर्म आहे, देशधर्म आहे, राष्ट्र हे प्रेम असलंच पाहिजे. राष्ट्राचं प्रेम, धर्माचं प्रेम असलं पाहिजे आणि कुलधर्मही करायचं आहे आणि म्हणून त्याचं कर्तव्य आहे. दुराचारी मनुष्य म्हणून निंदेला पात्र ठरतो. दुःख भोगणारा असतो. अर्थ काम हे दोन्ही त्याच्याकडे असलं तरी ते त्या ठिकाणी सगळं व्यर्थ ठरतं. हा विचार त्या ठिकाणी आपल्याला समजतो. म्हणून सर्व पुराण वेदसंमत आहेत, त्यात लक्षात घ्यायचं आहे. वेदसंमत तंत्र मानायला हरकत नाही. यासाठी सदैव प्रयत्न सांगितलाय. साधनेला किंवा उपासनेला एक काळ दिलेला आहे. रात्रीचा 4था प्रहर, आपल्या दृष्टीने पहाटेचा प्रहर, म्हणजे साधारण 2:30-3 नंतरची वेळ. त्याच ती अतिशय उत्तम म्हणतायत. बरेच प्रकार त्यांनी सांगितले, वीरासन वगैरे अमुक या गोष्टी ठीक आहे, परंतु 2 किंवा 3 वेळा प्राणायाम करायचा आहे. हृदयामध्ये दिव्याच्या ज्योतीप्रमाणे प्रतिष्ठित परमात्मा करायचा आहे. यासाठी साधी गोष्ट करायला सांगतो, जो भगवंतांनी आचार केलाय तो. आपण भागवतात ऐकलेलं आहे, भगवंतांनी कसा केला. ब्राह्मी मुहूर्तावर ते उठायचे आणि ध्यानाला बसायचे. विठ्ठला पूजिसे कवणा, सांगतव भाकितो करुणा. विठ्ठला तू कोणाची पूजा करतोयस? जगभरी व्यापुनी उरसे, तयाचा स्वामी तू अससे. मग कुणा लागी भजसे ना, सांगतव भाकितो करुणा. अजात शत्रुला नरकी, सुयोधना नेत तू नाके. कूट हे कठीण उकले ना, सांगतव भाकितो करुणा. भक्त जे एक भक्तीने, स्तविती तुझ नित्य नियमाने. समजलो नमित तू त्यांना, सांगतव भाकितो करुणा. तू कोणाचं पूजन करतोय? भक्तांचं करतोय. आणि मग त्यांनी स्नान केलंय. उठल्या काय केलंय? आम्हाला वाटतंय काय आम्ही हे सगळं करायचंय, स्नान करायचं? काही भानगडीत पडू नका. शांत चित्ताने त्याला सोपा मार्ग सांगतोय परत. आणि त्यातल्या त्यात सशास्त्रीय श्वासावरती नाम घ्या, श्वासावर नाम सोडा, संपलं. आणि आठवेल तसं परमात्मा आपलं उपास्य दैवत आपल्या समोर आणायचं. आपलं उपास्य दैवत आपल्या समोर. नामाचा प्रभाव काय आहे? नाम आठविता परी प्रगट पै जाहला. आणि त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
सोनियाचा दिवस आजे अमृते मी पाहिला. हे त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. मग त्या ठिकाणी हे सगळं स्वरूप प्राणायाम करायला सांगितलंय. प्राणायामाने त्या ठिकाणी प्राणावर त्या ठिकाणी आपल्याला नियमन करता आलं पाहिजे. त्याचं उदाहरण सांगतो का ते, की जर समजा आपलं प्राणोक्रमण होण्याची वेळ वाईट असेल तर आपला काळ तो पुढे गेला पाहिजे. हे लक्षात येण्याइतके स्वतःच स्वतःला कळू शकतं. म्हणून आणि साधा प्राणायाम म्हणतच नाही मी त्याला. श्वासावर लक्ष ठेवायचं, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. पुरं कुंभकरेचक सुद्धा सांगत नाहीये. करायला पाहिजे नाही असं नाही, पण ते प्राणाचे जे सगळे प्रकार आहेत ना, तेवढ्या खोलात जाऊ नका. जाऊ नये असं नाही. ज्याला शीघ्र आहे, तीव्रता आहे, त्यांनी जमत असेल तर त्याचाही अभ्यास करावा. 8 मात्रा घ्याव्यात, 16 मात्रा कोंडाव्यात, तिसऱ्या मात्रा तिसऱ्या ह्याच्यात 3 पटींनी सोडायचं. अहो, एवढं टिकायला आता सध्याचा काळ आहे का? तशी शारीरिक परिस्थिती आहे का प्रत्येकाची? उगीच सांगण्यात काय अर्थ राहतो? श्वासावर तर आपल्याला आपलं समजू शकतो ना. श्वास घेतोय, श्वास सोडतोय, हे नियमन आहे आणि हे ते करायचं. अशा प्रकाराने हे सगळं त्यांनी त्याच्या योग क्रिया सांगितल्या. कुंडलिनी जागृतीचा विषय मांडलेला आहे आणि कुंडलिनी ही जगदंबा म्हणून त्यांनी मांडलेली आहे. आणि ही शक्ती योगाभ्यास साधनेतली महत्वाची आहे. म्हणून भगवतीची गोष्ट म्हणजे काय आहे? शक्ती काय आहे? गती, स्थिती, मती, यात्रा, चिंता, स्मृती, वाणी या ठिकाणी ती सदैव कार्यरत असते आणि ती सगळं परिपूर्ण करत असते. आणि म्हणून जगदंबा कुंडलीला शरण जावं, गुप्त गुरुरूप ईश्वराचं ध्यान करावं, गुरुचं पूजन करावं, शांत चित्ताने गुरुला नमस्कार करावा आणि त्यांनी गुरुंनी केलेल्या अनुग्रहाचं आपण स्मरण ठेवावं. त्याच्यामुळे मार्गदर्शक होतो. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगतायत यदुराजाला उपदेश करताना, अवधूत जो जो जयाचा घेतला गुण, तो मी गुरु केला दान. गुरुची पडले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. आपण जर खरंच असं बघायला लागलो की असं लक्षात येईल, माझ्यासारखा कोणीही या जगात दोषी नाही, मीच एक दोषी आहे. असा जर विचार करायला लागलो की आपल्याला अनेक गुणांचं दर्शन होईल. महाभारतात प्रसंग होता. गुरूंनी सांगितलं पांडवांना, कौरवांना, चांगली माणसं ओळखून आणा. दुर्योधनासह सगळे लोक शोधायला गेले. शेवटी परत आला. दुर्योधनाला, मी सगळं बघितलं, माझ्यापेक्षा चांगलं मला कोणीही दिसत नाही. पण हेच पांडवांना सांगितलं. धर्मराज आले आणि दरवाजाभोवती अनेक लोक उभी. काय झालं रे, लोक आणलीस का तू? ठीक आहे, सगळी गुणी आहेत, मी दोषी आहे. द्रोणाचार्यांनी त्याला मार्क दिलेले. सगळ्यांच्यात चांगले गुण असतात, ते आपण ओळखावे लागतात, ते आपण शोधावे लागतात. आणि आपण ते वाईट जरी असलं तरी त्याच्यातले दोषी आपण आहोत हे गृहीत धरलं तर पुढले सगळे. आणि एक सांगतो, सध्याचा काळ असा आहे, तरी तुम्ही सुटत नाही, पण तुमचं मन शांत असतं. लक्षात आलं? आणि यासाठी शौचाचा विचार सांगितला.
आचारहीन व्यक्तींनी जसं वेदांगाच्या षडंगाचा अध्ययन केलं असलं तरी पवित्र मानत नाहीत. पंख तुटलेला पक्षी जसा घरट्यापासून दुरावतो तसं आचारहीन मनुष्य हा समाजापासून दुरावला जातो. यासाठी ज्ञानी मनुष्य ब्राह्ममुहूर्तापासून आचाराचं पालन करतो आणि इष्टदेवतेचं ध्यान करतो. जीव ब्रह्माचं एकत्व होतं, असं कर्म पवित्र असतं आणि तो जीवनमुक्त होतो. पवित्र काळ कोणता असा त्यांनी प्रश्न विचारला. ते म्हणाले, रात्रीचा अंत होताच 55 घटिका याच्या पुढे सगळा पवित्र काळ असतो. आता घटिकात वगैरे समजणार नाही, मी माहिती म्हणून फक्त म्हणतो. उषक काल, अरुणोदय हे सगळे त्यांनी घटका सांगितल्या. उषक काल काय आहे, प्रातःकाल काय आहे, घटिका अरुणोदय काय आहे आणि त्याच्यानंतर सूर्योदय काळ काय आहे आणि सकाळ काय आहे, कुठपर्यंत. म्हणून स्नान करताना कधी करायचंय, सूर्योदयाच्या आधी किंवा अगदी सूर्योदयापर्यंत 1 प्रहर. ते सकाळचं स्नान, नीरस्नान. पहाटेचं स्नान, आता उदाहरण म्हणजे लगेच लक्षात आहे, काकड आरतीचं ते स्नान, आकाशगंगेचं स्नान, नंतरचं स्नान सूर्योदयापर्यंत हे नीरस्नान आहे. माध्यान्ह काळचं स्नान, 10-11 नंतरचं स्नान हे रक्तस्नान आहे. सांगतायत ते. मग आम्ही रक्तस्नान करायचं का नाही ते ठरवा. करतो का, करत असू तो बदल होणार आहे का. मग म्हणा बाकीचं आवरायचं असतं, ठीक आहे ना, तुम्हाला तसंच वाटतं ना, परत करा ना स्नान. पण पहिलं स्नान तर कराल की नाही मुहूर्ताचं. आता आठवलं म्हणून सांगतो. उद्याचा विजया मुहूर्त, प्रत्येक विजयादशमीच्या दिवशी विजय मुहूर्त असतो. लक्षात आलं. तर उद्याला जो आहे तो 2:15 ते 3:15 हाच काळ आहे फक्त. तेव्हा त्या काळात उगीच काही धडपड करायचं कारण नाही. पण निदान जर काही जमलं तर पूर्वीच्या काळामध्ये ह्या अशा विजय काळ बघून आपले पेशवे म्हणा किंवा युद्धाला जाणार राजे युद्धाला जायचे म्हणजे सीमोल्लंघनाला जायचे. नाही, दुपारी, उद्या दुपारचा आहे तो. त्यावेळेला आपण उपासक आहोत. जमलं त्याच वेळेत उपासना करा. खूप काही मिळेल मी अजिबात म्हणत नाही, पण वाया जाणार नाही. त्यांनी विजय काळ सांगितलेला आहे. मग आपला जप असेल, ध्यान असेल, काही साधना असेल, त्यावेळेला जमलं करा. उगाच ओढाताण, धावपळ, चिडाचिड आणि घरच्यांना आपल्या मला करायचंय, मला कोण डिस्टर्ब करू नका, काही सांगायचं नाही बरं का. नाही तर लगेच सांगतील आज्ञा होईल, अजिबात ऐकायला जायचं नाही. असलं काही नाही करायचं. आपल्याला सुसह्य होईल एवढंच करायचं. कारण हे सगळे प्रतिरोधक आपल्या भोवती असतातच. आणि ह्यात काय, हे करून काय तुम्हाला मिळणार आहे, काही म्हणू देत. हे ते त्यांनी विजय काळ म्हणून सांगितलाय, तोही एक आपल्या कानावर असू दे. जेव्हा वेगाने श्वासोश्वास सुरू होतो त्यावेळेला मलमूत्र आणि थुंकी त्याग करू नये. श्वासोश्वासाचा किती सूक्ष्म विचार आहे बघा. मी आता त्याच्या खोलात जात नाही आहे. अशा प्रकाराने, आणि त्यांनी आयुष्य क्षीण होतं बरं का. म्हणून शांत राहावं. आणि म्हणून मी रागाची व्याख्या परवा सांगितली, त्याच्यावर ती लक्षात ठेवा कायम, म्हणजे मग तुम्हाला त्याच्यात असणार विसर पडणार नाही. यज्ञ, दान यावेळेला मौन धरावं. जप करताना शक्यतो मौन धरावं. शौच, बाकी ह्या गोष्टी सांगितल्या.
सगळ्या गोष्टींच्या बद्दल एकच गोष्ट बघायची आहे की अतिरेक करू नका. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अशा प्रकाराने त्यांनी हे सगळं शौचाधिक विचार सांगितलेले आहेत. भगवतेचे हे स्वरूपही त्यांनी सांगितलं आणि यासाठी या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. आणि मग त्यांनी पुढे आपल्याला असं सांगितलंय, असं आहे, विड्याचं महत्व सांगितलेलं आहे. जो रेणुकेच्या हिते भगवतीला विड्याचं सांगितलेलं आहे महत्व. पण ते का आहे त्याचा सगळ्यांना बाकीचं समजलं म्हणजे आपण तेवढ्या गोष्टींनी पाहिलं नसेल म्हणून याच्यात असा विचार सांगितलाय. देवी भगवतीला पुत्रांनी मारलं जमदग्नींच्या अनुज्ञेने, परंतु पतिव्रतेचा भंग विचारांनी झाला हे बरे नव्हे. तिचा प्रत्यक्ष नाही झालेलं, पण पतिव्रत्याचा भंग तिच्या मनामध्ये जो विषय आला त्याच्याबद्दल भंग झाला. त्या देहाच्या शुद्धीसाठी तो विडा तिला द्यायचा आहे. आणि रेणुका तो विडा, आपण रेणुकेचा विडा हा प्रसाद म्हणून घेत असतो. सोमरूपी त्यात असतो. त्रयोदशी गुणी आहे. विडा घ्या हो पंढरीराया, पतित मानवा ताराया, कटी कर ठेवोनिया, उत्सुक भक्ता उद्धराया, विडा घ्या हो पंढरीराया. बुद्धीची नागवेली, वासनेने खुडियेली, वैराग्य सुधाल्याली, विवेक सुपारी शोभली, विडा घ्या हो पंढरीराया. लवंग अहंकार, आत्मज्ञान केशर, शंकर सुत जोडित कर, गोविंद विडा स्वीकार, विडा घ्या हो पंढरीराया. द्यावा ना, काय बिघडलंय? भाव आहे का पण तो? अशा भावात गेलं ना सगळे दोष जातात. आणि म्हणून या ठिकाणी शंकर, पार्वती, परशुराम हे सगळं जरी असले तरी सुद्धा त्या ठिकाणी परशुरामांनी जरी ते कर्म केलं असं सकृत दर्शनी वाटलं तरी त्या ठिकाणी त्याला आपल्या पित्याच्या सामर्थ्यावर विश्वास होता की पित्याकडे सामर्थ्य आहे, ते परत मातेला जिवंत करते. तुला काय देऊ विचारल्यावर त्यांनी सांगितलं, आईला जिवंत करा, भावांना जिवंत करा, पण त्यांना मी मारल्याचं स्मरण राहता कामा नये. ह्याचाच अर्थ आहे नात्यातलं आसक्तीचं प्रेम नष्ट होणं. प्रत्यक्ष नाही आहे, त्याला एक उपमेने ते सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी पुढे रुद्राक्षाचं स्मरण हे सगळं सांगितलं. मग रुद्राक्षाचं स्वरूप सांगितलं. शंकर पूजनीय स्वरूप आहे. ब्रह्मदेवांच्या वराने त्रिपुरासूर दैत्य मदांध झाला होता. ऋषी मंडळी देवता त्यांच्याकडे गेले, शंकरांकडे गेले. त्रिपुरासुरांनी त्राहिमाम सगळ्यांना केले. शंकर रागवले, लाल झाले, अघोरी शस्त्र वापरण्याचं ठरवलं, परंतु ते अघोरी शस्त्र शंकरांनी प्रगट केलं, पण ते तेज शंकरांनाही सहन झालं नाही. त्यांच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. ते पाणी जे वाहिले त्याचे 2 थेंब भूमीवर पडले आणि त्या थेंबातनं रुद्राक्ष झाड निर्माण झालं. म्हणून अक्ष म्हणजे डोळा आणि रुद्र म्हणजे शंकर, शंकरांच्या डोळ्यातल्या अश्रूंपासून निर्माण झालेले रुद्राक्ष आहेत. आणि ह्या रुद्राक्षाला भव्यता आहे. एकूण 38 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. कंठी बांधिता 32, मस्तकाभोवती 24, सहसा कर्ण पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा.
पंचमुख, षडमुख, अष्टमुख, चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक हे सगळी स्वरूप त्यांनी सांगितली आहे. आणि म्हणजे लीलामृतातही आहे, शिवपुराणातही आहे, गुरुचरित्रातही आलेलं आहे. म्हणून एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. आणि मग 2 मुख म्हणजे पार्वती शंकर, 3 मुख म्हणजे अग्निरूप दत्तरूप, 4 म्हणजे कुबेराचं रूप, 5 म्हणजे कालाग्नीचं रूप आहे, लक्ष्मीकारक आहे. कार्तिक 6 म्हणजे कार्तिकेय स्वरूप, 7 म्हणजे अनंग नामक सप्तर्षी, 8 म्हणजे गणेश स्वरूप आणि 9 म्हणजे भैरव आहे, 11 म्हणजे जनार्दन स्वरूप आहे, 10 म्हणजे 11 म्हणजे एकादश रुद्र, 12 म्हणजे आदित्य रूप महाविष्णू, नंतर 13 म्हणजे सिद्ध रूप कामदेव संतुष्ट होतो, 14 मध्ये प्रत्यक्ष शंकर आहे, सात्विक आहार घ्यायचा आहे. हे रुद्राक्षाचे अर्थ आहेत, बरेच आहेत, या सगळ्याचा प्रभाव आहे. त्याच्यानंतर सात्विक आहार घ्यावा, कांदा किंवा लसूण खाऊ नये साधकांनी, उत्तेजक पदार्थ खाऊ नये, उडीद खायचे नसतात. उडीद का आहेत? ते गणांचं भक्ष्य आहे. गण म्हणजे शिवगण जे आहेत आपल्या जेव्हाभोवती त्यांच्यासाठीचं असतं ते म्हणून वर्ज्य आहेत. अशा प्रकारचा आहाराचे शुद्ध परिणाम सांगितले. त्याच्यामध्ये ताजा किंवा पवित्र आहार कोणता? शिजवल्यानंतर 3 तासाच्या पर्यंतच तो आहार पवित्र किंवा हे राहतो. सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं सकाळी आणि केव्हाही नाही. मी परवा ऐकलं असंच की आमच्या इथे वेळ नसतो. परदेशातल्या एकाची घटना ऐकली. जेव्हा सुट्टी असते तेव्हा भराभरा मशीनवरती ते मला माहिती नाही त्यातलं काही, मशीनवर आम्ही कणकेचे गोळे तयार करून ठेवतो आणि आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही पोळ्या करतो. बाकी ठेवायचं कुठे? फ्रीजला. दोष आहेत बरं का, माहिती सांगतो फक्त, करायचं करा तुम्ही, तो काही माझा विषय नाही. आणि अन्न हे शुचिर्भूतेने शिजवलं गेलं पाहिजे. सुचिता म्हणजे अगदी नऊवारी साडी मी म्हणत नाही, सणावाराला ठीक आहे. कासे विणं नको म्हणून नऊवार. कुठलंही धर्मकार्य आपल्याकडे कासे विण करूनही पुरुष आणि स्त्रियाने, म्हणून ते आहे. आता पालन करायचं न करायचं त्याचा विषय, पण निदान मी कमीत कमी एवढं म्हणतो, अंघोळ करून तरी स्वयंपाक करा. पारुषाचा स्वयंपाक कोणीही असू देता, सगळ्यांसाठी आहे. एकालाच म्हणत नाही, एका वर्गासाठी सांगत नाही. असे पुष्कळ गोष्टी सांगितल्या. आता उद्या विजयाचं चरित्र बघू आणि आपला हे सत्र भगवतीला समर्पण करू. आपण थांबूया. काय नवाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मा वा प्रकृती करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय ते. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज के. अंबा माता के जय. जय जय रघुवीर. भारी तुझविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकटनी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सर्वरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी त्रिभुवनी बांधा तुझय सेना, चारी समलय परंतु न बोलवे नाही. चारी विवाद पडला पडलो ते तू भक्ताला घेता. देवी जय देवी जय सुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न मूर्ती निर्वाचा.
क्लेशापासून सोडी ओढे भक्तास अंबे तुझ वाचून कोणतो विलास नरहर कल्याण जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक जय देवी जय देवी अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली वासनी हो प्रतिपदे वासनी घटस्थापती करुणी हो मूलमंत्र करुणी भोवती रक्षक ते उनी हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो उदो बोला उदो कावे गर्जती काय महिमा वरुणती चाओ उदो बोला उदो बाबाई माऊली चाओ द्वितीयेचे दिवशी मिळते 64 योगिनी हो सकळामध्ये श्रेष्ठ परशुराम जननी हो मळवट करुणी हो उदो कारे गर्जती सकळ मुंडा मिळुनी हो उदो बोला अंबाबाई माऊलीचा द्वितीयेचे दिवशी आंबे शृंगार मंडल मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा कंठीचे पदके कासे पीतांबर पिवळा अष्टभुजा निर्विध आंबे सुंदर दी उदो बोला चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो उपासका पास बेप्रसन्न अंतःकरणी हो पूर्ण रूपे पासे जगन्माते मनमोहिनी भक्ताच्या माऊली सुरदेती लोकांना उदो बोला पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता अर्घ्यपाद्य पूजेने तुझला स्मरण स्तवती हो त्रिचे समयी करते जागरण हरी कथा हो आनंदे प्रेम प्याले संभा क्रीडता हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद भरतनाव घेऊन दिव्यास्ती हर्ष गोंधळ घातलाव कवडी एक अर्पिता देश मागता प्रसन्न झाली भक्त कुडाव उदो बोला बाबा सप्तमीचे दिवशी सप्तशृंग जोडाव तेथे तू नांदची पोती पुष्पे नाना परी जाई तुई सेवंती पुजारी वी हो भक्त संकटी पडता जेलुगे सेवचे उदो बोला उदो अंबाबाई अष्टभुजा नारायणी ओ सह्याद्री पर्वती उभे जननी हो मन माझे मोहिले शरण ओ स्तनपान देऊनी सुखी के उदो बोला उदिता हो नवमी ते दिवशी नव दिवसांचे पाने हो सप्तशती सद्भक्ती करून षड्रस अन्ने नैवेद्याचे अर्प्य भोजनी हो
आचार्य स्वर्गीयो उदो बोला गंगाबाई दशमीच्या दिवशी अंबानी गे सिमलगनीयो सिंहारूढ करी दारुण शस्त्रे अंबे त्वागे शंभर शंभाधिकारास किती मारची रणीयो विप्रा रामदासास तिथला तो चरणीयो उदो बोला उदो नंदीचा काय महिमा वर्णू तिचा उदो बोला सोन्याच्या पावलाने देवी लक्ष्म्या ओवाळते कापुराने बता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने नेसले बरगरी तोळी बदामी झाली कोणाके मुरळी झाली सोन्याच्या पावलाने कोरळ्या केसावरी सोळे मोतियाची नाळी गळ्यात गळसरी पांगळी नागमोरी सोन्याच्या पावलाने कंकणी कुशावरी बाकी शोभती दंडावरी हसत द्वारी सोन्याच्या पावलाने कुलपाचा करी तोडामध्ये तला वेडा वेणी तना गपाळी मुखे रंग लावेडा सोन्याच्या पावलाने पायात पाय जुळे वर शोभती रोड काने पारडे माता खेळली गाड सोन्याच्या पावलाने पिकळ्या साडीदारी देव घालते आवारी राबते दासनाचे दोघत्या गाई म्हशी रवी घुमते डेऱ्यात सोन्याच्या पावलाने देवी लक्ष्मी आली ओवाळते काकू बत्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने माते तुझ्या चरणी आश्रय देशा तेनेच नित्य मनी तुष्टे घडे प्रथम लागो तुझ्या भजनी हे मन साच याहून अन्य जगदंबन कांचे सर्वस्व तू आमचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिशु प्रेमनाथे वाटे कसाही गुणहीन सदा जना तो माय एक नूतन अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगवान श्रीधर स्वामी महाराज के अंबा माता की जय।